सध्याच्या काळात मका पिकाचं महत्त्व झपाट्याने वाढत चाललं आहे। पूर्वी मका मुख्यतः जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरली जायची, पण आता काळ बदललाय। आज मकेपासून इथेनॉल सारख्या मौल्यवान इंधनाचं उत्पादनही केलं जातं। देशात ऊर्जा क्षेत्रातल्या नव्या धोरणांमुळे मका हे एनर्जी क्रॉप म्हणूनही ओळखलं जाऊ लागले। त्यामुळे मकेला केवळ चाऱ्यापुरतं नव्हे तर इथेनॉल उत्पादनासाठीही मोठी मागणी मिळते। म्हणूनच मका पिकाचं आर्थिक महत्त्व दिवसेंदिवस वाढतंय। परंतु एका बाजूला मकेचं महत्त्व वाढत असताना दुसऱ्या बाजूला मकेमध्ये तणाची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे। सध्याला मार्केटमध्ये मका पिकातील अनेक तणनाशक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असली तरी त्यातली बरीच तणनाशकं बऱ्याच वेळा वापरली गेली असल्यामुळे आता तणावरती त्या तणनाशकाचा म्हणावा तसा परिणाम होत नाही। म्हणूनच या सर्व गोष्टींचा विचार करून गोदरेजच्या कंपनीनं आशिटाका नावाचं अतिशय प्रभावी तणनाशक तयार केलं आहे। हे जवळपास इतर तणनाशकानं न जळणाऱ्या गाजर गवत, शिंपी, कांडी गवत, रेशीम काटा, छोटी तुती यांसारख्या सर्व तणाचा नाश करतं आणि महत्त्वाचं म्हणजे पिकावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही। त्यामुळे शेतकरी वर्गातून या तणनाशकाला मोठी पसंती मिळते, अशी प्रतिक्रिया सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यानं महाराष्ट्र माझाशी बोलताना व्यक्त केली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज रोजी आपण जे तर या शेतामध्ये जे तर मका पेरली आहे आणि या मकाच्या पिकामध्ये गवत येणं तणनाशक खूप मोठ्या प्रमाणात होतं। 1 महिन्याचा असताना आम्ही याच्यावरती हे औषध फवारले आणि या फवारणीचा मला असा रिझल्ट भेटला आहे की बाकीच्या शेतापेक्षा, बाकीच्या रानापेक्षा या शेतात ज्या रानामध्ये आम्ही फवारणी केली ते खूप त्याचा चांगला रिझल्ट भेटला। इथं जवळपास सगळं तण जे आहे आमचं पूर्ण जळून खाक झालंय, कुठलंही तण राहिलं नाही। जसं चिकट्या गवत असेल, चिला असेल किंवा अजून दुसरा जो इचका वगैरे हा जो आहे, बाकीच्या दुसऱ्या रानामध्ये आम्ही जे तर दुसरं कंपनीची फवारणी केली त्याच्यामध्ये त्याची जे तणनाशक आहे ते फक्त सुकलेलं आहे, त्याचा असा पाहिजे तसा रिझल्ट भेटला नाही। पण हे गोदरेज कंपनीचाही औषधीचा 1 नंबर रिझल्ट आहे। आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की या औषधीमुळे जे ते पिकामध्ये शायनिंग येते, जसं टॉनिक सारखा एक प्रकार याच्यामध्ये येतो। जसे बाकीचे तणनाशक वापरल्यानंतर काही दिवसामध्ये जे मका आहे ती सुकायला लागते किंवा खुरजुटून जाते, वाढ खुडते, पण याचा रिझल्ट चांगला येतो। वापरण्याची पद्धत अशी आहे की आपण हे 1 एकरचं प्रोडक्ट आहे, 50 ml मध्ये प्रोडक्ट हे तिन्ही औषधी जे मिश्र करायचं 10 लिटर पाण्यामध्ये आणि कमीत कमी 150 लिटर पाण्यामध्ये औषधी फवारल्या गेली पाहिजे। याचा मी शेतकरी मित्रांना पुन्हा एक सांगू इच्छितोय, एक वेळेस आपण अवश्य नक्की वापरावं। गोदरेजचा आशिटाका हे गोदरेज ॲग्रोवेटनं ISK जपानच्या सहकार्यानं मक्याच्या पिकासाठी विकसित केलेलं एक नवीन तणनाशक आहे आणि हे तणनाशकाच्या HPPD श्रेणीमधील असून ते तणाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत वापरल्यास सर्वोत्तम परिणाम देतं। ही संपूर्ण माहिती कंपनीचे प्रतिनिधी केतन गर्ग सरांनी स्पष्ट केली आहे। नमस्कार, मेरा नाम केतन गर्ग है। मैं गोदरेज में काम करता हूँ और आज हम महाराष्ट्र के एक मक्के के खेत में उपस्थित है। ये खेत संभाजीनगर डिस्ट्रिक्ट में आता है और मक्के के खेती के विषय में आज हम चर्चा करेंगे। मुख्य विषय है तणनाशक। मक्का जैसे कि भारत सरकार के प्रयास के बाद में इथेनॉल में इसका इस्तेमाल किया जाने लगा है और मक्के का जो खेती है उसका आउटलुक काफ़ी पॉजिटिव है। मक्के के रेट्स आगे अच्छे रहेंगे। इसी के कारण से महाराष्ट्र में मक्के का एकरेज बढ़ने में आया है। खरीफ में इसका एकरेज ऑलमोस्ट 30 to 40% से बढ़ा है। मक्के की खेती के बढ़ने के साथ में ही इसकी जो तणनाशक का जो नियंत्रण है वो भी एक हमारे लिए ज़रूरी समस्या है जिसे हमें एड्रेस करना है। अगर हम देखते हैं मक्के में निंदामन की समस्या, तो पिछले 10 साल से मक्के के खेत में जो तणनाशक इस्तेमाल हो रहे थे लगभग वही इस्तेमाल हो रहे हैं। नई कोई ऐसी टेक्नोलॉजी नहीं आई है। इसके कारण से कई बार शेतकरी निंदामन नाशक का, तणनाशक का इस्तेमाल करता है, लेकिन उसके बावजूद भी उसे लेबल लगाने की जरूरत गिरती है। और इसी समस्या को एड्रेस करने के लिए गोदरेज द्वारा जापानीज कंपनी के माध्यम से सहयोग उसके साथ में मिलकर के एक नया टेक्नोलॉजी हम लोग आशिटाका के रूप में इस बार लेकर आ रहे हैं। ये जो आशिटाका है ये एक न्यू केमिस्ट्री है और मैं ये बोलूँगा कि मक्के की खेती में तन के विषय में ये एक वरदान है। कई ऐसे प्रकार के जटिल तन जो मक्के के खेत में तणनाशक का इस्तेमाल करने के बाद भी नियंत्रण में नहीं आते हैं, जैसे कि उसमें मुख्य रूप से कांडी गवत है, केना है, गाजर गवत है, धोतरा है। ऐसे कुछ जटिल तन हैं जो अभी उपस्थित तणनाशक से पूरी तरीके से कंट्रोल में नहीं आते हैं और उसके तणनाशक के अगेंस्ट में उसमें रेजिस्टेंस टाइप का डेवलप हो चुका है और उसके लिए आशिटाका एक प्रभावी वरदान रहेगा। और इस टेक्नोलॉजी के माध्यम से हम किसानों की जो तन की समस्या है उसको समाधान करने के लिए हम अग्रसर होंगे। तो मैं ये बोलूँगा सभी किसानों से, गोदरेज द्वारा लाई गई टेक्नोलॉजी को आप
देखिए, समझिए, और ये एक न्यू टेक्नोलॉजी है जो वंस इन अ डिकेड आती है। इसका इस्तेमाल करके अपने खेती को और समृद्ध बनाएं। शेतकऱ्यांनी या पद्धतीच्या तणनाशकातून आपल्या शेतातून सर्व प्रकारच्या तणापासून मुक्ती मिळवावी अशा पद्धतीचं आवाहन देखील कृषी विक्रेते अनिल अक्कलकर यांनी केले. नमस्कार, मी अनिल दौलतराव अक्कलकर, श्रीनाथ कृषी सेवा केंद्र आमठाणा. माझं शॉप 2018 पासून आमठाण्यामध्ये आहे. माझ्याकडे बऱ्याच इंटरनॅशनल कंपन्यांची सुद्धा कामं आहे आणि त्याच्यामध्ये एक गोदरेज कंपनी आहे. मक्यामध्ये तणनाशकामध्ये गोदरेजनी एक नवीन तणनाशक आणलं आहे 80 टाका. ते जेणेकरून शनी धोत्रा, चिकटा, गाजर गवत हे दुसऱ्या तणनाशकांना जात नव्हतं. पण गोदरेजच्या ह्या तणनाशकामुळे 80 टाका ह्या नावाच्या तणनाशकामुळे सगळ्या प्रकारचे गवत जातात. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी सगळ्यांनी हे तणनाशक वापरून बघायला पाहिजे. आज मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचे तणनाशक आलेले आहे, परंतु त्या तणनाशकाने सर्व प्रकारचे गवत जात नाही. त्यामुळे गोदरेजने एक असं नवीन तणनाशक आणलं की ज्याच्यामुळे सर्व प्रकारचे तणाचा नायनाट होईल. मका पिकाचं वाढतं महत्व आणि त्यातली तण समस्या या दोन्हीचं समाधान म्हणजे गोदरेजचा 80 टाका. विश्वास, परिणाम आणि सुरक्षितता या 3 आधारावर उभं असलेलं हे तणनाशक आज शेतकऱ्यांच्या शेतात नवा बदल घडवते. म्हणूनच तणमुक्त मका पिकासाठी एकच नाव, ते म्हणजे गोदरेजचा 80 टाका.